शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहिरा भेटी रखुमाईच्या बरा ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः अतुलित बलधाम हे मशेलाभदेहं धनुषवन कृशानुज्ञानिनाम अग्रगण्यं सकल गुणनिधानं वानरानामधीशं रघुपति प्रिय भक्तं आतजातं नमामि अंजनिगर्भसंभूतं वायुपुत्रो महाबलः कुमारो ब्रह्मचारी च हनुमन्ताय नमो नमः लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं पदं भोजतेजस्पृतिप्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा सुल्यमानं समाधिस्थमृतिं भजे ज्ञानदेवं महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकारो प्रथम नमन 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 दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्याच्या कृपधाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपधाने कथेचा विस्तार दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची चंद्रप्रभाने कथेचा विस्तार चंद्रप्रभाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपधाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका आये हनुमंत विराजे कथा करुमती अनुसार प्रेम सहित गादी जलबधारी जे पवन कुमार जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी जित चोर प्रभु जय जय माखन चोर श्री राधा मेरे स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मुहि दे जियो श्री वृंदावन में वास अष्ट सिद्धि नवनिधि के दाता हसबर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा
सद्गुरुजींनी तारला संसार गुरु म्हणून विशेष अत्याधुर्विवेकावरी शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहिरा भेटी रखुमाईच्या वरा प्रसूत प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवी करता निवडील भंग देवाचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्ती म्हणत पुतळे श्री संत श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारा तुकोबारांच्या अभंग गाथेमधील 4 चरणाचा आणि आजच्या प्रसंगाला शोभणारा अभंग कीर्तन रूपी सेवी करता निवडला आहे. अभंगाचा भावार्थ आणि नामस्मरण अर्थ जर बघितला तर फार सोपा आहे. या अभंगामधनं जगद्गुरु श्री तुकोबारा म्हणतात जो कोणी मनुष्य जन्माला आला त्याच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक ना एक दिवस मरावं लागतं. बघा आपल्या निसर्गाचा नियम आहे जो खाटीवरती आला त्याला ताटीवरती जावं लागतं. ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं होत असतं. आपल्या जीवनामध्ये मृत्यू चुकवता येत नाही पण अंतकाळ गोड करता येतं. मग जगद्गुरु श्री तुकोबारा म्हणतात आमच्या जीवनामध्ये आम्ही तो अंतकाळ गोड करण्याकरता आयुष्यभर प्रयत्न केला. का हो तुकोबारा आयुष्यभर तुम्ही जर अंतकाळ गोड करण्याकरता प्रयत्न केला असेल अंतकाळ गोड झाला. महाराज म्हणता गोड नाही शेवट तो माझा भला चांगला बहु आणि गोड झाला. भरपूर चांगला गोड झाला म्हटले इतका गोड झाला त्याचं वर्णन करता येऊ शकत नाही. महाराज इतका गोड होण्याचं कारण काय तर आम्ही आता आमच्या माहेराला आलो आणि माहेराला आल्याचा परिणाम आम्ही आमच्या जगाच्या मालकाला आमच्या मायबापाला आमच्या जीवनामध्ये भेटलो. आमच्या पांडुरंग परमात्म्याला भेटलो. मग इथून मग आमच्या आयुष्यामध्ये आम्ही हा शेवट गोड होण्याकरता जेवढं काही प्रयत्न केले होते जेवढं काही दुःख उपभोगलं होतं त्या दुःखाचा शिरभाग आमच्या जीवनामधून निघून गेला. आता आमची वाणी शिल्लक राहिली नाही. वाणी शिल्लक म्हणजे प्रपंचाच्या गोष्टी करण्याकरता नाही कारण आमचा मायबाप भेटल्याच्या नंतर अखंड वाणीमध्ये फक्त आता भगवान परमात्म्याचं चिंतन आहे भगवान परमात्म्याचं गुणगान आहे. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आम्ही निजाच्या माहेरा अर्थात आमच्या माहेराला आलो आमच्या रुक्माई वरा अर्थात आमच्या मायबापाला आमच्या जीवनामध्ये भेटलो. विठ्ठल हा झाला अभंगाचा भावार्थ आणि नामस्मरण अर्थ. कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आज अकीम निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमला सर्वांना आता हे सर्वांच्या परिचित असणाऱ्या कैलासवासी गंगा भागीरथी सुंदराबाई वाळोबा गुंजाळ आजींना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होते. त्यांच्या दुःखात असलेला संपूर्ण गुंजाळ परिवार आहे. मला वाटतं बाळासाहेब वाळू गुंजाळ अशोक वाळू गुंजाळ श्रावण वाळोबा गुंजाळ शिवानंद अशोक गुंजाळ इंदुबाई अण्णासाहेब सोनवणे सुनीता दत्तू आहेर गायाबाई भाऊसाहेब आहेर ऋषिकेश बाळासाहेब गुंजाळ सुनीता श्रावण गुंजाळ असं समस्त त्या ठिकाणी गुंजाळ परिवार आणि या गुंजाळ परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचं ज्यांच्या माध्यमातून आला माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे शिवानंद काका गुंजाळ यांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचो घडलेलं तुम्हा थोर सज्जन मायबापाचं दर्शन प्रथमतः माझं भाग्य समजतो. त्या माध्यमातून गोड मृदंगाची साथसंगत करता मृदंग वर्षी मृदंग अलंकार हरिभक्त पारायण योगेश महाराज योगात योग म्हणजे मृदंग वाजवण्याकरता योगात योग योगेश महाराज उपस्थित आहे. त्यांनाही मनापासून धन्यवाद. या बाजूला आमचे पवार महाराज सुद्धा अतिशय गोड वादक आहे. या बाजूला आमचे पांडुरंग महाराज तर वल्ली होत आले पण आले कीर्तनाला नाही का. त्यांना सुद्धा पांडुरंगाचं काय असतं महाराज पांडुरंग म्हटलं का देहीची विधी भूगुदाशा नाही का. आमचे पांडुरंग बाबा लईच गोड महाराज त्यांनाही मनापासून धन्यवाद. या बाजूला गोड गायनाची साथसंगत करता स्वर्गंधर सुरविष्कार हरिभक्त पारायण आमचे जालिंदर महाराज. या बाजूला गोड गायनाची साथसंगत करता एक वारकरी रत्न वाणी भूषण हरिभक्त पारायण गोड गायनाचार्य आमचे त्या ठिकाणी बबन बाबा आहे. या बाजूला आमचे गुजर खेडेकर हरिभक्त पारायण शिवाजी बाबा आहे. आमचे विजय महाराज आहे परिसरातील गावातील भजनी मंडळ. या बाजूला माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे दत्तू महाराज गोड महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. या बाजूला गोड खऱ्या अर्थानं काय महाराज ते अनुकवाड्याचा सप्ताह मी अजून विसरलो नाही. रोज 4-3 आहे पण अतिशय गोड काय ते भव्य दिव्य स्वरूपाचं नियोजन. काही म्हणशील ठके तिकडलं जर कोणी यायला सांगला ठके खरंच लय गोड नियोजन होतं काय रोज जेवायला राहायचं ती जेवायचीच आठवण राहील नाही का. पण बघा अतिशय गोड नियोजन ज्यांनी केलं आमचे पोपट महाराज आहे आमचे रवी महाराज आहे. श्री महाराजांनी अतिशय गोड एवढं भव्य त्याला सगळं जीवन झोकून द्यावं लागतं महाराज. त्यांनाही मनापासून धन्यवाद. आमचे विनिकरी रंगनाथ बाबा आहे बाबांनाही मनापासून धन्यवाद. परिसरातील गावातील भजनी मंडळ आमचे देवीदास काका आहे आमचे अशोक काका जगताप आहे सगळेच आहे. आता वडगावकर मंडळ असेल कातरवाडी अनुकवाड सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. एवढांचा नामोल्लेख करणं शक्य नाही. मातृवर्ग पितृवर्ग त्या ठिकाणी आमचे करीवरून आलेले त्या ठिकाणी माळेगाववरून आलेले काका त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. या बाजूला माझ्यावरती नितांत प्रेम करणारी या परिसरामध्ये ज्यांच्या माध्यमातून पहिल्यांदा येण्याचं योग आला आमचे जनार्दन काका आहे. आणि विशेष म्हणजे खऱ्या अर्थानं आज सगळ्यात महत्त्वाचं कीर्तनकाराचा प्राण म्हणजे सौंदर्य महाराज नाही का. कारण बघा एवढं सोपं नाही हे इको शिवाय कोकटत नाही महाराज. पण अतिशय गोड मुक्यानं सुद्धा बोल एखादा मुका येऊन उभा केला ना महाराज
तरी सुद्धा ज्या साऊंड समोर बोलू शकतो असं गुरुमाऊली साऊंड एकदा साऊंड करायचा जोरदार टाळी झाली पाहिजे. अतिशय गोड महाराज. आणि हॉलमध्ये साऊंड लागणं म्हणजे सगळी हालच राहते, पण हॉलमध्ये सुद्धा तितक्याच ताकदीनं साऊंड लावण्याची दानत आमच्या शंकरदादामध्ये. त्यांना मनापासून धन्यवाद. आमचे विष्णुभाऊ आहे त्यांनाही धन्यवाद. आणि विशेष म्हणजे आपल्या कार्यक्रमाचं गोड चित्रीकरण करता महाराज. इथं पाहिल्याच्या नंतर एका हुनी बळी म्हणजे सगळे रत्नच बोलवले महाराज. नाही तर काही वेळाला कोण काय बोलले राहते तर कोण काय महाराज, ते कॅमेरावाले काही बोलले राहते, ते येते मोबाईल घेऊन आणि ते कोण काय. पण अतिशय गोड महाराज. आज ज्यांचं शूटिंग चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात नावाजलेला वारकरी सिद्धांत नावाचा चॅनल त्यांचा आहे. कारण बऱ्याच जणांना तो चॅनल माहिती आहे. माझ्या सहित मला आतापर्यंत फक्त हा चॅनल नावाजलेला हे मी बघत होतो, पण तो चॅनल यांचा आहे मला माहिती नव्हता. इतका गोड, इतकी गोड एडिटिंग आणि इतकी गोड क्लॅरिटी महाराज. इतका तुम्हाला आता इतका काळा जरा ऋषिकेश महाराज दिसत असेल, पण तो गोरा करण्याची ताकद ज्यांच्यामध्ये आमचे ऋषिकेश दादा, त्यांना मनापासून धन्यवाद. लईच गोड एडिटिंग आहे महाराज. एडिटिंग मधला बादशाह आहे, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. आणि सेवेला प्रारंभ. बघा मी जास्त वेळ सेवा अजिबात करणार नाही, कारण बाहेर पावसाचं वातावरण आता सगळं तिकडं तुमच्या खुर्च्या तयार झाल्या. काही काही म्हणशील ठके तेवढं तू ध्यानात धर. काही म्हणशील बाया कीर्तन झालं का महाराजाचं दर्शन घेऊ. इकडल्या बाकीचे असं नियोजन लागले ते दर्शनच बंद पडू. ठके कीर्तन झालं का तो बाबा काय आमचा आहे, आपण एकदा खुर्ची धरून घेऊन पटकन जेवून मोकळं होऊ, असंही बऱ्याच जणांच्या डोक्यात. कारण मला तुमच्या चेहऱ्यावरून तुमचा अंदाज कळून राहिला नाही का. पण बघा पण तरी सुद्धा एवढ्या पावसाच्या वातावरणामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही आले, तुम्हाला मनापासून धन्यवाद. कारण महाराज ते लई जोरात नाही पण ती बुरबुर चालली. एकदा काय झालं माहितीये का, आमच्याकडं बाबा पोपट बाबा एकाच्या बायकोचं नवरा बायकोचं भांडण झालं. बरं नवरा बायकोचं भांडण झाल्याच्या नंतर ती बायको त्याच्या बरोबर भांडायला लागली. भांडायला लागल्याच्या नंतर तो म्हणला का ग काय नसती सारखी त्या खरखर 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 लावली ग घरात, तो खरखर आणि बाहेर पावसाची बुरबुर म्हटली नाही का. इथं तेवढंच चाललं. पण अतिशय गोडी एवढ्या वातावरणामध्ये तुम्ही सगळे आले, तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आणि सेवेला प्रारंभ. आणि बसताना जरा व्यवस्थित बसा, एकमेकीच्या कानामध्ये कुजबुज करू नका. नाही तर तुम्ही जर कॅमेऱ्यात एकमेकीच्या कानात कुजबुज करताना आलं तर कोणी येऊ शकतं, तुम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन शकतं, जाऊन शकतं. एवढा दंड लय अवघड राहतो. तू कॅमेरा म्हणजे सामान्य नाही. विठ्ठल हा कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय असं म्हणता बघा, जो कोणी मनुष्य या मृत्यू लोकामध्ये जन्माला आला ना त्याला जावं लागतं. आपल्या जीवनामध्ये ज्याचं येणं ठरलं ना त्याचं जाणं सुद्धा ठरलेलं आहे. बरं येण्याचे अनेक कारण आहे. ज्ञानोबा म्हणता आगा कर्मी जे उरावे ते सुखदुःखी फळा यावे अंतया ते भोगावा यावे. हा एक आपल्या जीवनामध्ये मागच्या जन्मामध्ये शिल्लक राहिलेलं कर्म फेडण्याकरता आपल्याला जन्माला यावं लागलं. बरं जन्म झाल्याच्या नंतर आपल्याला इथं काही अमर होऊन राहता येत नाही. ज्याचा जन्माचा सोहळा झाला ना त्याच्या जीवनामध्ये मृत्यूचा सुद्धा सोहळा उपभोगावा लागतो. आमचे संत महात्मे गोड वर्णन करतात, ह्याच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया नाम नोन हे धनंजया जिया परी. ज्ञानोबा म्हणता बाबा ज्याच्या जीवनामध्ये जन्माचा सोहळा झाला त्याच्या जीवनामध्ये मृत्यूचा सोहळा निश्चित एक दिवस होणार आहे. मृत्यू कोणाला आजपर्यंत चुकवता आला नाही. बघा आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाला जरी वाटत असेल आपल्याला मरावं, कोणाला वाटतं इथं बसलेल्यापैकी कोणालाच वाटत नाही आपल्याला मरावं वाटत नाही. यात विशेष नाही विजय महाराज. मग एखादा आपल्याला मर म्हणलेलं सुद्धा सहन होत नाही. एखादा जर म्हणलं नाही तिकडं जाऊन मर, ते म्हणताय तू मर, तो बाप मर, तुझे मर, सगळे मर, मला काय मर म्हणून राहिला नाही का. मर शब्द सुद्धा आपल्या जीवनामध्ये सहन होत नाही. पण आपल्या जीवनामध्ये मृत्यू त्रिकालबाजी सत्य. प्रत्येकाच्या जीवनामध्ये न चुकवता येणारी गोष्ट काय असेल तर तिचं नाव मरण आहे. बघा आणि तो कधी येईल सांगता येत नाही. जीवन म्हणजे पाण्यावरला बुडबुड आहे, कधी फुटून जाईल सांगता येत नाही. बघा पिकलेलं पान, एखाद्या वृक्षाचं पान पिकलं का ते गळणार आहे आणि गळल्याच्या नंतर किती प्रयत्न केला तर ते जोडल्या जाणार नाही. म्हणून जोपर्यंत आयुष्य ना या आयुष्यानं पवित्र जीवन जगा. हे आयुष्य काही व्यसनाधीन होण्याकरता दिलेलं नाही. या आयुष्यानं काही व्यसन करू नका. आपल्या जीवनामध्ये मदिरा भक्षण करू नका, मांस भक्षण करू नका. रे पवित्र अन्न ग्रहण करा. आपल्या जीवनामध्ये काय रे म्हणे ताकद वाढते. कोण सांगितलं ताकद वाढते? ताकद वाढण्याकरता भरपूर दिला आपल्याला जगाच्या मालकानं. काय भगवान परमात्मा आपल्या प्रारब्धानं जसा देह आपल्याला भेटणार आहे तसा देह भेटला. काही नसतं खाण्यापिण्यामध्ये. एखादा म्हणशील महाराज आम्ही मदिरा भक्षण करतो, तुमचं काय जातं? आमचं काय जात नाही. पण मदिरा भक्षण करणं काय असतं ना, एकदा आपली बहीण आपली मुलगी दारू पिणाऱ्याला देऊन बघा, त्यावेळेला कळतं दारू पिणं काय असतं. ज्या वेळेला आपल्या मुलीला आपल्या बहिणीला मार जोड होते ना
त्यावेळेला कळत असतं दारू पिणं काय असतं. दारू फक्त त्या मनुष्याला संपत नसते, त्याच्या परिवाराला संपत असते, त्याच्या त्या ठिकाणी नातेवाईकाला संपत असते, त्याच्या शरीराला संपत असते, त्याच्या परिवाराला संपत असते. ही व्यसनामधली ताकद आहे. म्हणून व्यसन जरी करायचं असेल ना जगाच्या मालकाचं नावाचं करा आणि कोण्या जीवाची हत्या कधी करू नका. महाराज म्हणता युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार. इंद्रियाला असं वळण लावा, युक्त आहार घ्या, गोड आहार घ्या ना. ते काय कोणा जीवाची हत्या करू नका. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. कधी कोण्या जीवाची हत्या करू नका बाबा. का माहितीये का, आपला आपल्या जीवावरती जितकं प्रेम आहे ना तितकंच त्या जीवाचं सुद्धा आहे. आपलं घरी जसं कोणीतरी वाट बघणार आहे ना तसं त्या जीवाचं सुद्धा आहे. अरे आपल्याला बोलता येतं रे, त्या निर्बुद्ध प्राण्याच्या जीवनामध्ये त्याला बोलता सुद्धा येत नाही. तो आपल्याकडं करुणा भागत असतो, मला मारू नका रे, पण तरी सुद्धा आपण त्याच्या जीवनामध्ये हत्या करताना, अरे आपल्या जीवनामध्ये आपण जर त्याची हत्या करत असेल तो करुणा भागतोय, पण त्याची भाषा जर आपल्या जीवनामध्ये कळत नसेल आणि आपल्याकडून जर त्याची हत्या घडली करुणा भागता भागता, तर आपल्याकडून किती मोठं पाप होईल. आपल्याला नरकामध्ये सुद्धा जागा भेटणार नाही गड्या. म्हणून खऱ्या अर्थानं पवित्र अन्न ग्रहण करा. कारण आपल्या जीवनामध्ये हा नरदे काही कुणाला दुःख देण्याकरता नाही दिला. या नरदेहानं दुसऱ्यालाही दुःख देऊ नका आणि स्वतःही दुःखी राहू नका. महाराज म्हणता स्वतःही आनंद घ्या आणि दुसऱ्यालाही आनंद द्या. म्हणून म्हणताना आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. पाव्यातला सूर जैसा ओठातून ओवावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. स्वतः आनंद घ्या, इतरांना सुद्धा द्या. कारण याच्यासारखा पवित्र नरदेह नाही. बरं सगळ्यात दुर्लभ आहे म्हणून देवाचं चिंतन करा. महाराज म्हणता किती दुर्लभ आहे नरदेह, हा दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कयामध्ये दुःखयात नारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदन. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना 100 वर्षाची गणना केली त्याच्यामध्ये आणि 100 वर्ष भेटेलच म्हणे कोण सांगितलं. म्हणून त्याच्या आतमध्ये सावध व्हा, देवाचं चिंतन करा. पण आपण देवाचं चिंतन सोडून दिलं आणि या नरदेहानं प्रपंचामध्ये राबायला लागलो. पण तुम्हाला खरं सांगू, आपण प्रपंच आपल्याला आपलासा वाटतो याचं कारण ज्ञानोबा म्हणतात तुमची चूक नाही. मग तुम्हाला विषयानं प्रपंचामध्ये खेचलं, विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू आणि कडू विषय तो गोड जीवासी झाला, प्राणी असी झाला. आपल्या जीवनामध्ये कडू विषय गोड वाटायला लागला, गोड परमार्थ कडू वाटायला लागला बाबा आपल्या जीवनामध्ये. याचं कारण आपल्याला निसर्गामध्ये काहीतरी आवडलं म्हणून आपल्याला तो प्रपंच गोड वाटतो. पण ते मायेनं तुम्ही कधीतरी विचार करा ना, या निसर्गामधलं तुम्हाला एखादी व्यक्ती आवडली असेल, एखादं फूल आवडलं असेल, हे फूल जर इतकं गोड आहे तर याला बनवणारा माझा जगाचा मला किती सुंदर असेल. विचार करा, देवासारखं सुंदर या जगतामध्ये कोणी नाही महाराज. जगाचा मला किती सुंदर आहे माहिती आहे का. देवाच्या सौंदर्याचं वर्णनच करता येऊ शकत नाही महाराज. महाभारतामध्ये वर्णन आलंय, देव किती सुंदर आहे माहितीये का. आपल्याला दमयंती सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे का ना. दमयंती माहिती म्हणजे ती काय आपली मेवणी मावशी आजी बिजी काही नाही, पण आपल्याला शास्त्रामध्ये आपण वाचलं नळराजा दमयंती, बरोबर आहे का ना. अशी असणारी दमयंती किती सुंदर होती माहितीये का. दमयंती इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती, महाभारत असं वर्णन करतं का या दमयंतीच्या जीवनामध्ये ज्यावेळेला दमयंतीचा स्वयंवर मांडला होता बाबा. म्हणजे स्वयंवर म्हणजे काय, आता जसं आपल्या फाजील पद्धती निघाल्या, काय लग्न करायचं असले ना, तुला पोरगी पास आहे का, तुला पोरगा पास आहे का, मग ते पोराकडले मुलीकडे जाणार, मुलीकडले पोराकडे, असं नव्हतं पूर्वी. मग पूर्वी स्वयंवर असायचे. तुम्हाला द्रौपदीशी विवाह करायचा ना,
मच्छाचा डोळा उडावा लागतो, त्यावेळेला द्रौपदी प्राप्त होणार. तुम्हाला सीताई साहेब प्राप्त करायचे ना, शिवधनुष्य मोडावं लागतो, त्यावेळेला सीताई साहेब प्राप्त करता येणार. हे स्वयंवर असायचे. आता कोणी स्वयंवर मांडत नाही आणि ते मांडू नाही शिवाजी बाबा. का बरं माहितीये का? आता जर स्वयंवर मांडले ना, आपल्या पुरी जरी कमी असल्या त्या संन्याशी ठेवा लागतील, कारण स्वयंवरामध्ये पास होणार कोणी रवी बाबा राहिलंच नाही ना, नाही का? पण बघा, पूर्वीच्या काळामध्ये स्वयंवर असायचं. दमयंती मातेचा स्वयंवर मांडला आणि त्या स्वयंवरामध्ये प्रसंग असा निर्माण झाला. त्या स्वयंवराला सगळेजण निघाले हो महाराज, देवदेवता, यक्ष, किन्नर, गंधर्व, मानव. का? दमयंती आम्हाला भेटाव. किती सुंदर असेल विचार करा बरं. देवदेवता, यक्ष, किन्नर, गंधर्व, मानव चालली, यात विशेष नाही. काही ऋषी मुनी बी म्हणले भेटली, लागला नंबर कवर अशी सांगत या लावून जमलं तर जमलं, निघाले काय. बरं, बाकीचे ऋषी मुनी, देवदेवता निघाले, यात तर विशेष नाहीच. मग काही म्हातारे का टेकीत त्यांना म्हणलं, भाऊ कुठं चालले तुम्ही? स्वयंवर पाहायला चालले काय? ते म्हणले नाही महाराज. त्यांना विचारलं कुठं चालले? स्वयंवराला. तुम्ही पाहायला चालले का? नाही पाहायला नाही. लागला नंबर तो हा नंबर स्मशानभूमीत लागला आणि तू इकडं चालला, नाही का? म्हणजे बरेच जण आपल्याला ती भेटावी या अपेक्षानं. किती सुंदर होती माहितीये का? तिला वर्ण्याकरता अग्निदेव, वरुण देव, आपण ज्या युगामध्ये राहतो तर कली सुद्धा तिला वर्ण्याकरता त्या ठिकाणी आलेले. इतकी सुंदर दमयंती म्हणजे तिनं मानवाला भेट लावलं, यात विशेष नाही. त्या ठिकाणी गंधर्व, यक्ष, किन्नर, राक्षसांना, दानवांना वेट लावलं, यात विशेष नाही. मग तिनं देवांना सुद्धा आपल्या सौंदर्याने वेट लावलं होतं. नव्हे संपूर्ण त्रिभुवनाला आपल्या सौंदर्यानं दमयंती मातेनं वेट लावलं होतं. पण ऐका, मग दमयंती माता इतकी सुंदर का? तर महाभारताचं वर्णन करतं, ज्या वेळेला ब्रह्मदेवानं दमयंती मातेला बनवलं बाबा, तर दमयंती माता बनवत असताना दमयंती मातेचं शरीर तयार झालं. आणि दमयंती मातेचं शरीर तयार झाल्याच्या नंतर संतोष काका, ज्या वेळेला दमयंती मातेचं मुख बनवायचं होतं त्यावेळेला ब्रह्मदेवानं काय केलं माहितीये का? चंद्र नावाची जी देवता आहे, चंद्र देवतेमधलं मुठभर माती काढली आणि त्या मुठभर मातीपासून दमयंती मातेचं मुख बनवलं. आता ऐका, त्या मुठभर मातीपासून मुख बनवल्याचा परिणाम तिनं त्रिभुवनाला वेड लावलं. पण ऐका, त्या मुठभर मातीपासून तिचं मुख बनवलं, चंद्रातली मुठभर माती तिचं मुख बनवण्याकरता काढली. त्याचा परिणाम, ज्या जागेवरली माती काढली त्या जागी ती माती निघाल्यामुळं ती जागा काळी झाली, चंद्राला डाग लागला. चंद्राला डाग पडण्याची अनंत कारणे त्या ठिकाणी गुरुमात्याची अभिलाषा केली वगैरे वगैरे अशी अनंत कारणे आलेले. त्यापैकी हे सुद्धा एक कारण आहे का त्याच्यातली मुठभर माती काढली आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्या जागेवरती चंद्र काळा झाला, त्याला डाग पडला. पण ऐका, चंद्रातली मुठभर माती काढल्याचा परिणाम तिचं मुख त्या मातीनं बनवलं, चंद्रातल्या मुठभर मातीनं. त्याचा परिणाम दमयंती माता इतकी सुंदर दिसायला लागली का तिनं त्रिभुवनाला वेड लावलं. मग ऐका, दमयंती माता का सुंदर आहे? त्रिभुवनाला वेड लावण्याची ताकद तिच्यामध्ये का आहे? तर चंद्र नावाच्या देवतेमधली मुठभर माती काढली आणि त्याच्यापासून तिचं मुख बनवलं. त्याचा परिणाम ती इतकी सुंदर दिसते. पण देवाला मुठभर माती नाही, देवाला एक चंद्र नाही. महाराज म्हणता, तुझी निढळे कोटी चंद्र प्रकाश, तुझी निढळे कोटी चंद्र प्रकाश, तुझी निढळे कोटी चंद्र प्रकाश, तुझी प्रकाश, तुझी
वादक मंडळी करता जोरदार टाळी वाजवा. एवढं सगळं जुळून येणं सगळं अवघड असतं पण अतिशय गोड. मारा म्हणता तुझी ये निडळे कोटी चंद्र प्रकाश. भगवान परमात्म्याच्या मुखामध्ये एका चंद्राची मुठभर माती नाही, एक चंद्र इतकं तेज नाही, तर कोटीवधी चंद्राचं तेज जगाच्या मालकाच्या चेहऱ्यावरती किती सुंदर असेल विचार करा. एक दमयंती माता एका चंद्रातली मुठभर माती काढल्याचा परिणाम इतकी सुंदर जर दिसत असेल, तो कोट्यावधी चंद्राचं तेज असणारा जगाचा मालक किती सुंदर असेल विचार करा. म्हणून या जगाच्या मालकासारखं सुंदर या जगतामध्ये कोणी नाही. म्हणून आपल्याला सौंदर्य आवडलं ना बाबा, देवाचं आवडावं. नाव आवडलं ना, देवाचं आवडावं. एखादा विषय आवडला ना, देवाबद्दल आवडावं. लावण्य सागरू हरी परमानंदू, लावण्य सागरू हरी परमानंदू, सागर हरी परमानंद, लावण्य सागर हरी परमानंद. लक्ष लावणी अंतरी, लक्ष लावणी अंतरी, पाहत जाणारी, लावण्य सागरू हरी परमानंदू, लावण्य सागरू हरी परमानंदू, लावण्य सागर हरी परमानंद, लावण्य सागर हरी लावण्य नाही, लावण्याचा सागर भगवान परमात्मा आहे. लावण्याचा सागर असणारा जगाचा मालक आहे. त्याच्यासारखं सुंदर या जगतामध्ये कोणी नाही. पण या जगतामध्ये आपल्याला एखादी गोष्ट सुंदर वाटते, एखादी गोष्ट तोपर्यंत आवडते बाबा जोपर्यंत आपण देवाचं सौंदर्य पाहिलेलं नाही. ज्या दिवशी तुम्हाला या निसर्गातली किती सुंदर गोष्ट आवडत असू द्या, पण ज्या दिवशी माझ्या राधारमणाला पाहिलं ना, ज्या दिवशी माझ्या पांडुरंग परमात्म्याला पाहिलं ना, जगातले सगळी सौंदर्य तुम्हाला फिकी वाटतील. बघा आपल्या जीवनामध्ये प्रपंचातले सौंदर्य देवाला पाहत नाही तोपर्यंत कशी आवडतं. बघा रामानुजाचार्यांचं चरित्र कुणी वाचलं असेल, ऐकलं असेल त्यांच्या लवकर लक्षामध्ये, त्या चरित्रामध्ये गोड वर्णन आलं. काय झालं माहितीये का, रामानुजाचार्य ज्या वेळेला श्रीरंगपट्टणमला राहत होते त्यावेळेला ते काय करायचे माहितीये का, भिक्षाटन करायचे, मधुकरी मागायची, मग अन्न ग्रहण करायचं. कारण बघा ज्याला ज्ञान ग्रहण करायचं असेल, वैराग्य धारण करायचं असेल, साधुत्व स्वीकारायचं असेल ना रंगनाथ बाबा, त्याला मधुकरी ग्रहण केली पाहिजे नाही का. आळंदी क्षेत्रामध्ये आजही का मधुकरी आहे, तिथे भेटत नाही असं नाही, ज्ञानोबराची कृपा आहे. आपल्याला प्रत्येक जण घरामध्ये बोलून जेव घालू शकतं, पण तरी सुद्धा मधुकरी काय माहितीये का, ज्ञान ग्रहण करण्याकरता भिक्षांना पवित्र आहे. वैराग्य धारण करायचं असेल तर भिक्षाटन केलं पाहिजे. पण काही काही बहादर ज्ञान ग्रहण करायला जाते, मधुकरीने मारा. तिथे गेले होते त्यांचा बापाही म्हणतोय एक काम करा, फी किती, तो म्हणतो 20,000, 20 नाही 25,000 घे, 30,000 घे, पण आपल्या पोराला मधुकरीने मेस लावली पाहिजे. ते पोरे जातं मेस लावून घेतो, असं चरत असं चरत असं चरत, रूम जाऊन ते कलाच नाही, काहीच नाही काहीच नाही, रूम जाऊन झोपून घेतं, तर घरी आल्यावरच उठायचं. म्हणजे ते आनंदीत 10-15 वर्ष राहून काही काही धोतर रे घालायला शिकले नाही. मारा तीड आले आपल्याला विचारित्या, मारा धोतर कसं घातलं पाहिजे. मी त्यांना सांगत राहतो धोतर कसं घातलं पाहिजे. इकडे कसं घालायचं माहिती आहे का, धोतर असं धोतर घ्यायचं, असं गळ्यात बांधायचं आणि अशी फाशी घ्यायची, असं त्याला धोतर घालणं म्हणता नाही का. पण बघा त्या माध्यमातून त्या ठिकाणी रामानुजाचार्यांच्या जीवनामध्ये भिक्षाटन करायचे. आणि भिक्षाटन करता करता प्रसंग असा निर्माण झाला. एक दिवस काय झाले माहितीये का, भिक्षाटन करायला गेले आणि भिक्षाटन करायला गेल्याच्या नंतर त्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी त्यांनी एक दृश्य पाहिलं. एक त्या ठिकाणी सुंदर स्त्री आहे आणि तिच्या आजूबाजूला काहीतरी पुरुष लुडबुड करत आहे. कोण तिच्या तोंडामध्ये विडा घालतं, आपल्या भाषेमध्ये पान घालतं, कोण तिला थुकण्याकरता पिकदाणी देतं. पिकदाणी म्हणजे काही पातीलं बितीलं घमिलं बिमिलं काय असेल ते थुकण्याकरता तिला देते. कोणी तिच्यावरती छत्री धरते, कोणी तिच्यावरती ऊन पडू नये म्हणून या बाजूला उभं राहतं, कोणी त्या बाजूला उभं राहतं. हे रामानुजाचार्यांनी पाहिलं, म्हटले का रे यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी हे काय करता हे पुरुष, नेमकी ही कोण असली पाहिजे. त्यावेळेला त्या ठिकाणी रामानुजाचार्याने एकाला आवाज दिला, म्हटले बाबा इकडे इकडे. म्हटल्याच्या नंतर आता बघा हे सगळी विषांत माणसं होती, पण किती विषांत माणूस असेल तर वैराग्यवान महात्म्याला पाहिल्यावरती, वैराग्यवान महात्म्याचे शब्द कानावरती पडल्याबरोबर, ज्ञानी महात्म्याचे शब्द कानावरती पडल्याबरोबर विषांत माणसाला सुद्धा खेचण्याची ताकद त्यांच्या वैराग्यामध्ये असते. बाबा बघा वैराग्य सामान्य नसतं महाराज. त्यावेळेला त्या ठिकाणी ते विषांत माणसापैकी एक माणूस गेला. कारण वैराग्यवान माणसाला आजही लोक घाबरतात. आपण म्हणतो लोक बिघडली, कोणी बिघडलं नाही, तुझी बघण्याची दृष्टी बिघडली. आजही बरेच जण किती आपल्याला घाबरणे. एखादा तंबाखू माळणारा असू द्या बाबा, एखाद्या ज्ञानी वैराग्यवान महात्माला पाहिलं ना, तो माग तरी धरील, टाकून तरी देईल, पण ते कोणला वैराग्यवान महात्म्याला पाहिलं, आमच्या सारख्याला नाही. आमच्या सारख्याला पाहिलं काही आमच्या समोर मळीत येते. मग एकदा काय झालं महाराज,
एका गावाला कीर्तनाला गेलो, गावाचं नाव नाही सांगत नाही, द्या तुम्ही काढ्याला ना. बघा तू म्हणशाल आम्हाला तेवढंच काम आहे, तुम्हाला नाही, पण मग लय गावचे लय आलेले असतात श्राद्धाला. गावात तरी एका सप्त्याला एका गावचे राहते बाबा, नाही का. झालं असं काय झालं माहितीये का, एका गावाला कीर्तनाला गेलो, वास्तू शांतीचं कीर्तन, आणि एक जण असं बसला महाराज. बसल्याच्या नंतर आम्ही चहा वगैरे घ्यायला गेलो. म्हणले महाराज त्यानं बिडी पेटवली माझ्या देखत. म्हणलं जाऊ दे वयस्कर महात्मा, त्यानं बिडी पेटवली. तो म्हटला महाराज आता असं बिडी प्यायचं महासंग बोलायचं. म्हटले महाराज आता लय दिवस झाले निसते ज्ञानोबा तुकोबराचं सांगून राहिले, थोडं जरा बदलवलं पाहिजे, थोडा वेगळा काळ आला. म्हणलं बदलवलं पाहिजे म्हणजे काय सांगितलं पाहिजे. म्हणले कवर ज्ञानोबा तुकोबराचं चरित्र सांगते. म्हणलं मग आता तो आजीचं सांगायला सुरुवात करू का. म्हणले नाही नाही तसं नाही, पण थोडं आताचा तरुण बिघडत चालला, थोडं व्यसनाव बोललं पाहिजे. म्हणलं तू आमच्या देखत बिड्या फुक आमच्या धुरवडवण व्यसनाव बोललं पाहिजे ना का, ती बिडी घेऊन तुला चटका दिला पाहिजे म्हणलं, नाही का. पण बघा आपल्या जीवनामध्ये ती आपल्या बाबतीत आहे, पण वैराग्यवान महात्म्याला तसं नाही. आजही वैराग्यवान महात्म्याला घाबरणे आहे. त्याच्यामधलं एक जण आला आणि आल्याच्या नंतर त्यानं पाहिलं बाबा कशा करता बोलवलं का रे. एवढे सगळे तिच्या आजूबाजूला लुडबुड करता, कोण तिला खाण्याकरता विडं देतंय, कोण थुकण्याकरता पिकदाणी देतं, कोण छत्री धरतं, कोण ऊन पडू नये म्हणून या बाजूला फिरतं त्या बाजूला फिरतं. ही नेमकी कोण आहे बुवा. त्यावेळेला सांगितलं, म्हटले ही कोण आहे बुवा, नेमकी काहीतरी असलं पाहिजे, नेमकी सरकारची लाडकी बहीण आहे का काय बुवा. म्हटले ती असली तर साहजिक आहे बुवा, नाही का. तसं आता ह्या सगळ्या सरकारच्या लाडक्या बहिणीच झाल्या महाराज. यांना काही न करता आता पेमेंट चालू झालं महाराज. तुम्ही बघा एरवी तुमच्याकडे पैसे मागावं लागायचे, आता कोणाला मागायची गरज नाही महाराज. म्हणजे लाडक्या बहिणीला झालं पेमेंट चालून लाडके दाजीत फॉर्म बरोबर जाम झाले, नाही का. आमच्याकडे काय झालं महाराज, रवी बाबा एका बाईला आता 2-4 दिवसापूर्वी 3000 रुपये खात्यावाले, कुठं काम करायला जावं नाही लागलं काही नाही, आणि एक 3000 खात्यावाले गरीब बाई, तिला इतका आनंद झाला महाराज. नुसती याड्यावानीच करायला लागली. मी सरकारची लाडकी बहीण झाली, मला 3000 आले. मी लाडकी बहीण झाली, मला 3000 आले. सरकारची लाडकी बहीण झाली, 3000 आले. तिची पोरगी म्हटले, पोरग म्हटलं अरे मम्मी येडवली. आता त्यानं पाणी घेतलं आणि शिपडायला लागले. ती म्हणे बाजूला मी सरकारची लाडकी बहीण झाले, 3000 आले. सरकारची लाडकी बहीण झाले, 3000 आले. आता तिचं नवरा म्हटला ही नक्की डोक्यावर परिणाम झाला, हिला दवाखान्यात न्यावं लागतं. तिला घेतलं आणि दवाखान्यात नेलो. डॉक्टर इंजेक्शन द्यायला हो, सलाईन लावायला हो. मी सरकारची लाडकी बहीण झाले, मला 3000 आले. सरकारची लाडकी बहीण झाले, 3000 आले. 2-4 दिवस दवाखान्यात ठेवली तरी तशीच करायची. सरकारची लाडकी बहीण झाले, 3000 आले. तिचा नवरा आलाय, 3000 आले. म्हणले तुला सरकारची लाडकी बहीण झाली, 3000 आले, पण त्याच्यामुळे तुला 10,000 दवाखान्यात खर्च करावा लागला. त्याचं काय म्हटले, नाही का. पण बघा त्या माध्यमातून म्हटले अरे तुम्ही नेमके ही आहे तरी कोण. त्यावेळेला म्हटले ही वेश्या आहे, तुम्ही हिच्या आजूबाजूला का फिरता. त्यावेळेला सांगितलं हिचं सौंदर्य आम्हाला आवडलं. का रे हिचं सौंदर्य आवडलं. अरे तुम्ही विषयांद एक काम करा, तुम्हाला जर सौंदर्याची आवड असेल ना, हिचं सौंदर्य काय बघता. एकदा माझी सायंकाळी पूजा असते माझ्या भगवान परमात्म्याची. सायंकाळच्या वेळेला माझ्या भगवान परमात्म्याची आरती असते. एकदा तुम्ही त्या आरतीला येऊन बघा, हे सगळं सौंदर्य तुम्हाला झिरो वाटेल. या सौंदर्याला तुम्ही हिच्या सौंदर्याला विसरून जा आणि जगाच्या मालकाच्या सौंदर्याची आवड निर्माण होईल. तो म्हणला बाबा तुम्ही जा, आता आम्ही येतो, काही टेन्शन नाही, आरतीला येतो सगळ्याला येतो म्हणले. ते म्हणले त्या रामानुजाचार्यांना कळालं हे आपल्याला कटवायच्या भानगडीत दिसायले. रामानुजाचार्य परत पुढे गेले. अरे बाबा असं नको करू, ये बरं का, नक्की येतो, सगळ्यांना घेऊन ये, सगळ्यांना घेऊन येतो म्हणले. त्यांनाही सांगतो. रामानुजाचार्य थोडे पुढे गेले, पण परत विचार केला ही अशी येणार नाही. मग रामानुजाचार्याने त्याला आवाज दिला, म्हणले काय म्हणता. म्हणले काही नाही, तू सायंकाळी नक्की आरतीला. म्हणले नक्की येणार, त्या सगळ्यांना घेऊन येणार आहे. आणि नाही आला म्हणले तुम्हाला सगळ्याला तिची शपथ आहे म्हटले. ते म्हणले महाराज लोक काय विचार होईल राहते काय. म्हणले लोकांचं खाऊ शपथ दिली, कोणीच दिली. म्हणले तिची दिली, आमची दिली असती तर चाललं असतं, आमचं काय आज न उद्या झालं रे. म्हटले तिची शपथ दिली, नाविलाज झाला. म्हटले आता जावं लागतं. त्यावेळेला आता सायंकाळची वेळ झाली. रामानुजाचार्यांच्या आरतीला प्रारंभ झाला. ती रामानुजाचार्यांची आरती होती, ती काय आपल्यासारखी होती का फळीवर वंदना, तुला फळी घेऊन आणलं पाहिजे नाही का. पण बघा रामानुजाचार्य आरतीला प्रारंभ झाला रवी बाबा, आणि आरतीला सुरुवात झाली. एक वेळेला मागं वळून पाहू हे विषयांद आलेले का काय. आता ती आलेले होते, ते काही रामानुजाचार्यांकरता आलेले नव्हते, तिची शपथ घातली म्हणून आली. तो तिच्यावर पडतो, तो तिच्यावर, तू म्हणताय मला पुढे जाऊ दे, तिची शपथ दिलेली, तिला काही बरं वाईट व्हायला नको, तो तिच्या पुढे पडतो, तो त्याच्या पुढे पडतो. रामानुजाचार्याने पाहिलं बाबा कसं व्हायना, पण आले. रामानुजाचार्याने आरतीला प्रारंभ केला. आरती झाली आणि आरती झाल्यानंतर भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ गेले आणि देवाला सांगता, देवा एक काम कर, हे सगळे आले ना, यांना निसर्गातलं सौंदर्य आवडतं आणि निसर्गाच्या सौंदर्याचा परिणाम हे विषयांद लोक झाले रे, यांच्या जीवनामध्ये हे अधोगतीकडे जायला लागले. आणि आम्ही एक जर महात्मा म्हणून संत म्हणून तो आम्हाला पाठवलं असेल तर आमचं आद्य कर्तव्य या विषयांद लोकाला या प्रपंचातून बाजूला कडवून यांचा उद्धार करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून एक काम कर ना देवा, तुझं सौंदर्य मला माहिती रे, मला काही दाखवण्याची गरज नाही, पण या विषयांद लोकाला करता आज असं काही सौंदर्य दाखवणं, असं काही सौंदर्य दाखवणं
हे निसर्गातलं सौंदर्य यांना आवडलं नाही पाहिजे, त्या श्रीचं सौंदर्य आवडलं नाही पाहिजे, हे सगळं सौंदर्य विसरून तुझ्या चरणाजवळ आले पाहिजे, इतकं तुझं सौंदर्य सुंदर दिसलं पाहिजे. त्यावेळेला देवानं आपलं असं काही सौंदर्य दाखवलं, असं काही सौंदर्य दाखवलं. त्यावेळेला त्यांनी पाहिलं, म्हणले ये बाबू रे, हे तर लईच गोड दिसत त्याच्यापेक्षा, नाही का? म्हणजे ते गोड आहेच, कारण परब्रह्मासारखं या जगतामध्ये गोड कोणी नाही. मग त्यावेळेला त्या ठिकाणी आता त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी ते सगळं सोडून दिलं आणि जगाच्या मालकाची भक्ती करायला लागले. मला मुद्दा हा मांडायचा आहे, आपल्या जीवनामध्ये या प्रपंचातलं सौंदर्य तोपर्यंत आवडतं जोपर्यंत जगाच्या मालकाला पाहिलं नाही. पण ज्या दिवशी जगाच्या मालकाला पाहिलं ना, तुम्ही सगळं सौंदर्य विसरून जाल. कारण बघा, तुम्ही विचार करा, ही सृष्टी जर इतकी सुंदर असेल, देव किती सुंदर असेल, हिला बनवणारा महाराज म्हणता, नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर हो कितना सुंदर होगा, हो कितना सुंदर होगा. ज्याची रचना इतकी सुंदर असेल तो जगाचा मालक किती सुंदर असेल. विचार करा, जगाच्या मालकाचं सौंदर्याचं वर्णन करताना आमचे संत महात्मे सांगतात, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कला लोमलिया, कस्तुरी मळवट चंदनाची ऊटी, कस्तुरी मळवट चंदनाची ऊटी. एकदा आमच्या शंकर दादा करता जोरदार टाळी वाजवा. विठ्ठल विठ्ठल. जगाच्या मालका राजस सुकुमार मदनाचा पुतळा. अरे जगाच्या मालक मदनाचा पुतळा आहे, सौंदर्यामधला राजा आहे, राजांचा राजगुरु आहे. असा असणारा जगाचा मालक, त्या जगाच्या मालकाला तुम्हाला आवडलं तरी देवाचं सौंदर्य आवडावं, आणि देवाचं सौंदर्य नाव आवडलं तरी देवाचं आवडावं, सौंदर्य आवडलं तरी देवाचं आवडावं. कारण या जगतामध्ये देवासारखं सुंदर कोणी नाही. बरं, त्याला देव म्हटलं, ज्ञानोबा म्हणता का, ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेत म्हणून येतो भगवंतो, म्हणून त्याला देव म्हटलेलं आहे. मग असा असणारा जगाचा मालक, त्या जगाच्या मालकाचं नामचिंतन करा. कारण आपल्या जीवनामध्ये जो आला ना, त्याला एक ना एक दिवस जावं लागणार आहे. कारण महाराज म्हणता, देह जाईल जाईल, 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 देह जाईल जाईल,
जाणार आहे, याला काळ खाणार आहे, तो काळ आपल्याला खाण्याकरता टपलेला आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला एक दिवस जावं लागणार आहे. प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये आपल्याला जायचंय असं नाही. आपल्या जीवनामध्ये आजूबाजूला आपण ज्यांच्यावरती प्रेम करतो, जे आपल्यावरती प्रेम करतात, ते सगळे एक दिवस जाणार आहे. म्हणून जोपर्यंत हा नरदेह ना तोपर्यंत पवित्र जीवन जगा. प्रत्येकावरती निस्वार्थ प्रेम करा, प्रत्येकावरती. कारण आपल्या जीवनामध्ये निस्वार्थ प्रत्येकावर प्रेम करून पवित्र कर्म करा. गड्या गेल्यावर कोणाबद्दल दुःख व्यक्त करू नका. कारण आपल्या जीवनामध्ये आपण गेल्यानंतर खेद व्यक्त करतो, अरे हा असा आहे, तो राहायला पाहिजे होता, तो निघून गेला. पण गेल्यानंतर खेद करू नका. जोपर्यंत आहे ना तोपर्यंत त्याच्यावरती प्रेम करा. आपला असं जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रेम नाही, आणि नंतर मग त्याच्या नावानं तो राहायला पाहिजे होता. जोपर्यंत होता ना तोपर्यंत प्रेम नसतं. म्हणून एका कवीनं किती गोड वर्णन केलं बघा. एक अवलिया संतानं वर्णन केलंय. म्हटले बघा, त्या ठिकाणी मी मेल्याच्या नंतर त्या ठिकाणी मला जाळण्याचा प्रयत्न करू नका. मी मेल्याच्या नंतर मला जाळण्याचा प्रयत्न करू नका. कारण आयुष्यभर तुम्ही इतके चटके दुःखाचे दिलेले ना, आता मला ते शेवटचे चटके सहन करण्याची क्षमता माझ्यामध्ये नाहीये. मी गेल्याच्या नंतर रडू नका. मी गेल्याच्या नंतर रडण्याचं नाटक तुम्ही करू नका. कारण आयुष्यभर ज्या वेळेला खरं माझ्या जीवनामध्ये दुःख होतं ना, त्यावेळेला कधी माझ्या साथीमध्ये आले नाही. आता रडून आमच्या जीवनातली खरंच व्यक्ती निघून गेली. आता तुम्ही माझ्या दुःखामध्ये सामील होऊ नका. माझ्यावरती प्रेम करत होता ते दाखवू नका. माझ्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं जोपर्यंत होते ना तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये तुम्ही माझ्यावर प्रेम केलं नाही. पण आता सांगू, मी मेल्याच्या नंतर माझ्यावरती कापडाचं ओझं टाकू नका. खरं सांगू, ज्या वेळेला माझे फाटलेले कपडे असायचे ना, त्यावेळेला मला खऱ्या कापडाची गरज होती. पण त्यावेळेला हितभर कापड दिलं नाही. आता मोठे मोठे कापडं टाकून आम्ही याला भरपूर आधार देत होतो असं जगाला दाखवण्याचा प्रयत्न करू नका. म्हणून जोपर्यंत व्यक्ती आहे ना तोपर्यंत प्रेम करा महाराज. नाही तर बरेच जण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत प्रेम करत नाही. आणि गेले हो एकदा डोळे उघडून पाय ना, एकदा ताईने म्हणून आवाज द्या ना. आणि मी तुम्हाला प्रश्न विचारतो, समजा तुम्ही एखादी जवळ रडू राहिले, ते समजा मी आलेलं आहे आणि तुम्ही तिथे रडू राहिले, एकदा डोळे उघडून पाय ना, आणि ते जर उठून बसलं आणि डोळे उघडून पाहिले, तुम्ही तिथं थांबशाल, चिंगाट घरगाटशाल नाही का? पण काय आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत आहे ना तोपर्यंत सगळ्यांवरती निस्वार्थ प्रेम करा गड्या. कारण आपल्या जीवनामध्ये जावं लागणार आहे. देवाचं चिंतन करा. हा नदी आपल्याला उद्धारा करता भेटलेला आहे. कारण बघा, आपल्या जीवनामध्ये अंतकाळ प्रत्येकाचं होणार आहे. पण ज्यानं आयुष्यभर गोड कर्म केलं ना त्याच्याकरता अंतकाळ पवित्र आहे. ज्यानं वाईट कर्म केलं त्याच्या करता अंतकाळ वाईट आहे. पवित्र कर्म करणारा आयुष्यभर, देवा मला साधनेकरता जन्म दिला ना, मी पवित्र साधना केली. पण ज्यानं वाईट कर्म केला ना त्याला मग प्रश्न विचारतो देव, काय क्या किया, क्या किया, क्या किया रे, क्या किया, क्या किया, क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिस पाना का उसको तो खो दिया. काय केलं? अमृत छोडा पिता है शराब. अमृतासारखं देवाचं नाव सोडलं, शराब पेत बसला, असं वाईट वाटतं. म्हणून पवित्र जीवन जगा. कारण आपल्या जीवनामध्ये आता बाकीच्या योन्यांचं असं आहे, त्यांनी पाप कर्म केलं तरी त्यांच्या जीवनामध्ये सुटका होणार आहे. पण आपल्या जीवनामध्ये पुण्य केलं तर सद्गती आहे, वाईट कर्म केलं तर अधोगती आहे. अधोगतीला जावं लागू नये याच्याकरता ना तुमच्या माझ्याकरता संत महात्मे अवताराला आहे आपल्याला सांगण्याकरता. नाही तर संत महात्म्याला येण्याची काही गरज नाही. पण या जड जीवाच्या उद्धाराकरता आले. अरे किती उपकार आहे ज्ञानोबारायचे आपल्यावरती, किती उपकार आहे तुकोबारायचे. विचार करा, जर माझ्या ज्ञानोबारायचं तुकोबारायचं अवतार इथं झालं नसतं ना, कधीच आपल्या जीवनामध्ये आपला उद्धार कशानं होतो कधीच कळालं नसतं. बाबा ज्ञानोबाराय तुकोबारायच्या जीवनामध्ये आपण उपकार फेडण्याकरता हा देह त्यांच्या चरणावरती समर्पित केला तरी आपल्या जीवनामध्ये उपकार फेडू शकत नाही. महाराज ज्ञानोबारायचे किती उपकार आहे माहितीये का? आपल्या जीवनामध्ये मायबाप सुद्धा महाराज आपल्याकडून स्वार्थ असल्याशिवाय प्रेम करत नाही. पण कुठल्याच पद्धतीचा स्वार्थ नसताना आपल्या जीवनावरती प्रेम करून जगाची माय होण्याची ताकद ज्यांच्यामध्ये, त्याचं नाव आहे ज्ञानोबाराय गड्या. इतकं प्रेम आपल्या जीवनामध्ये केलं. तुमच्या माझ्या उद्धाराकरता संत महात्मे या भूतालावरती अवतीर्ण झाले. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी, आले गरजा वैकुंठी, आले गरजा वैकुंठी.
झालं ते सुन एकदा जोरदार टाळी वाजवा. बारा म्हणता येथे उपकारासाठी आले दर्जावया वैकुंठी. वैकुंठाहून आले का आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्तया जाडू संताचे मार्ग आड राणी भरले जग. हे आड राहणारं जे जग आहे जीव आहे ना याला मुक्त करण्याकरता संत महात्म्याचा अवतार आहे. म्हणून ते संत महात्मे आपल्याला उपदेश करता. बाबा येतो इताचा कळवळा येतो इताचा कळवळा पडते हाती मनोनी काळा पडते हाती मनोनी काळा येतो इताचा कळवळा येतो इताचा कळवळा मनोनी काळा पडते हाती मनोनी काळा येतो इताचा कळवळा हिताचा कळवळा येतो संत महात्म्याच्या जीवनामध्ये. अरे हे जीवन याला कशा करता दिलं आणि याचा वापर हा कशा करता करतोय. म्हणून संत महात्मे तुमच्या माझ्या करता अवताराला येतं. बाबा आपल्या जीवनामध्ये संत महात्म्याचे अवतार आपल्याला सफल करायचे असेल ना ज्ञानोबारायची निवृत्तींना दादाची कृपा व्हावा वाटावी असं वाटत असेल ना तर आपल्या जीवनामध्ये एकच करा. त्यांनी ज्याच्या करता अवतार घेतला आणि अवतार घेऊन आपल्याला जे सांगितलं ते करा. म्हणून तुकोबारा सांगता बाबा पावन पवित्र नरदेह भेटला गोड भगवान परमात्म्याचं चिंतन कर. कारण आपल्या जीवनामध्ये अंतकाळ चुकवता येत नाही. जो कोणी मनुष्य असेल त्याच्या जीवनामध्ये जावं लागतं. मग जगद्गुरु श्री तुकोबरा म्हणता आम्हाला ते कळालं. आमच्या जीवनामध्ये हा नरदेह भेटलेला आहे पण तो आपल्या जीवनामध्ये एक ना एक दिवस सोडावं लागणार आहे. कारण बरं सोडणं काही वाईट नाही. ज्ञानोबा म्हणता जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे देह ठेवणं म्हणजे काय जुनं वस्त्र आपण त्या ठिकाणी फाटलेलं जुनं वस्त्र टाकून देतो नवीन परिधान करतो त्या पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये हे योनी टाकून देणं दुसरी योनी परिधान करणं खऱ्या अर्थानं त्याला जन्म मृत्यू म्हणत असता. आणि आपल्या जीवनामध्ये जन्म मृत्यूच्या येरझारा चालू राहणार आहे. मग याच्यातूनच सुटका करण्याकरता महाराज म्हणता पवित्र कर्म करा अंतकाळ चुकवता येणार नाही गोड करता येतो. मग त्या करताना जगद्गुरु श्री तुकोबारा म्हणता बाबा पवित्र कर्म करा. का हो तुकोबारा मग तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आयुष्यभर इतके गोड वागले इतकं पवित्र कर्म कशा करता. महाराज म्हणता याच साठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. आमच्या जीवनामध्ये आमचं शेवट गोड व्हावा याच्या करताना आम्ही आयुष्यभर प्रयत्न केले आयुष्यभर गोड कर्म केलं. कोणी किती त्रास दिला कोणी निंदा कोणी वंदा आमचा सुईताचा धंदा. कोणी निंदा करावं कोणी वंदन करा. वंदन करणाऱ्याबद्दल बी लय आपली स्तुती करतो कधी हेवा वाटला नाही. एखाद्यानं निंदा केली म्हणून कधी अरे हा माझा तिरस्कार करतोय त्याच्याबद्दल आपण तिरस्कार केला पाहिजे कधीच नाही. सगळ्यांवरती संत महात्म्याने सारखं प्रेम केलं. कशा पद्धतीनं ज्ञानोबा एक उदाहरण देऊन सांगता संत महात्म्याचं प्रेम कसं असतं. जो खांडवया घाव घाली कालावणी जयाने केली दोघा एकशी सावली वृक्ष दे वृक्ष असतो तो वृक्ष ज्यानं लावला ना त्यालाही सावली देतो. जो तोडायला गेला ना तोडता तोडता थकला त्याच्या झाडाखाली त्याच वृक्षाखाली झोपला. तो वृक्ष म्हणत नाही बाबा मला लावलं त्याला सावली देणार आहे तू मला तोडतोय मी तुला सावली देणार नाही त्याला सुद्धा सारखी सावली देतो. त्या पद्धतीनं संत महात्म्याचं जीवन आहे. आणि इतकं पवित्र जीवन जगून आपल्या जीवनामध्ये गोड अंतकाळ करावा लागतो. म्हणून महाराज म्हणता एवढं दुःख कशा करता सहन केलं अंतकाळ गोड होण्याकरता. मग महाराज तुमचा शेवट गोड झाला म्हणले निस्ता गोड नाही फार गोड झाला अभंगाचा शेवट तो भाला शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो
माझ्या जीवनामध्ये शेवट तो भला माझा बहु गोड झाला. माझ्या जीवनामध्ये माझा शेवट भला झाला, चांगला झाला, थोडा नाही बहु भरपूर गोड झाला. आता त्याच्यासारखं सुख माझ्या जीवनामध्ये काही राहिलं नाही. आणि संत महात्म्यामध्ये ना आपल्यामध्ये हाच बदल आहे. त्यांनी पवित्र केल्यामुळं, कर्म केल्यामुळं त्यांच्या जीवनामध्ये ते मृत्यूला पवित्र समजतात. आपल्या जीवनामध्ये आपण मृत्यूला वाईट समजतो, पण संत महात्मे त्यालाच परमंगल दिवस समजत असतात. कारण आपल्या जीवनामध्ये देवाचं मिलनाचं एक दिवस म्हणजे मृत्यू वय मारा. आपल्या जीवनामध्ये पवित्र कर्म असेल तर, म्हणून आपल्या जीवनामध्ये महाराज म्हणता बाबा पवित्र कर्म करा. मग अंतकाळ गोड होणं म्हणजे काय तर देवाचं नामचिंतन करत देह ठेवणं म्हणजे अंतकाळ गोड होणं. नवे नवे देवाचं विरहामध्ये, देवाच्या प्रेमामध्ये वेड होऊन देह ठेवणं. मला देव भेटत नाही याच्याकरता विरह होणं, दुःख होणं, आणि त्या दुःखामध्ये देह ठेवणं म्हणजे अंतकाळ गोड होणं. नवे नवे देवाच्या जीवनामधला दुःखाचा एखादा प्रसंग आठवणं आणि त्या प्रसंगामध्ये देह ठेवणं म्हणजे आपल्या जीवनामध्ये पवित्र अंतकाळ आहे. बघा आपल्या जीवनामध्ये देवाच्या वियोगामध्ये देह ठेवून कसा पवित्र अंतकाळ होत असतो. संत लीलामृत नावाचा ग्रंथ कोणी वाचलं असेल, ऐकलं असेल, त्यांच्या लवकर लक्षामध्ये त्याच्यामध्ये असं वर्णन आहे. काका काय झालं माहितीये का, महिपती महाराजांनी लिहिलेला ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये वर्णन आहे. मी तुम्हाला 5 नंबरचं पुरावेसह दाखवील तो ग्रंथ. बघा मारवाड नावाचा देश आहे आणि मारवाड नावाच्या देशामध्ये बलोदे नावाचं गाव आहे. तिथं देव मुरारी नावाचे साधू राहत होते. प्रसंग असा निर्माण झाला, काय झालं माहितीये का, पवित्र जीवन जगणारे ते साधू, अगदी सगळ्यांवरती निस्वार्थ प्रेम करणारे आणि अखंड साधना करणारे, इतकं पवित्र जीवन त्यांचं होतं. आणि चांगलं कर्म असेल ना, लोकांना सांगायची गरज नाही, हा साधू आहे, कारण वाऱ्या हाती चाले सज्जनाचे माप, लोकांना सांगायची गरज नाही. तुम्ही बघा पवित्र कर्म असेल ना, लोकांना आपोआप माहिती होणार. आपल्याला सगळ्यांना वृंदावन क्षेत्रामध्ये जे गेले नाही त्यांना सुद्धा प्रेमानंद बाबा माहिती आहे. इथं बसलेल्यापैकी असं एकही जण नाही का त्यांना प्रेमानंद बाबा नावाचे महात्मा माहिती नाही. अरे आपण सोशल मीडियावरती, इंस्टाग्रामवरती पाहतो, दोन्ही किडीना नाही त्या महात्म्याच्या जीवनामध्ये हो, पण इतकं पवित्र जीवन आहे ना आमच्या प्रेमानंद बाबांचं, इतकं पवित्र जीवन आहे. असं वाटतं त्यांची वाणी जर ऐकायला बसलं ना, जेवायला बसलेलं असतं, असं वाटतं तो हातातला घास तसाच ताटामध्ये टाकावा आणि एकदा प्रेमानंद बाबांचं जाऊन चरण धरावं. इतकी पवित्र वाणी महाराज, कारण सज्जनाची कृती काही सांगण्याची गरज नसते. मग त्या माध्यमातून प्रसंग असा निर्माण झाला. तिथले जे परिसरातले होते का सगळे त्यांचे शिष्य झाले, सगळे शिष्य झाले, यात विशेष नाही. त्या मारवाड देशाचा जो राजा आहे तत्कालीन, तो राजा सुद्धा त्यांचा शिष्य झाला. पण त्याच त्या ठिकाणी कालावधीमध्ये तिथं त्या ठिकाणी एक चांभार समाजामधील रोहिदास महाराजांचा शिष्य राहत होता. आणि त्या काळामध्ये हा या जातीचा, तो त्या जातीचा, हे ज्ञानोबाराचे तुकोबाराचे उपकार आहे, हे जातपात मानत नाही आपण. ज्ञानोबारानं सांगितलं बाबा जातपात परमार्थामध्ये हरिभक्ताला काही नसतं, याता याती धर्म नाही विष्णुदासाला काही नसतं. मग त्या माध्यमातून ते हरिभक्त होते, गंगा मैयाच्या किनाऱ्यावरती राहायचे, रोज विष्णुपदाची पूजा करायची. आणि त्या विष्णुपदाची पाद्य पूजा झाल्याच्या नंतर भगवान परमात्म्याच्या अभिषेकाचं जे जल असायचं, तीर्थ असायचं, लोकांना तीर्थ म्हणून द्यायचे. पण काही म्हणायचे अरे त्याच्याकडे काय जाता, तो सांभार आहे, असं आहे तसं आहे. पण बघा सगळे नावं ठेवायचे. पण एक दिवस असं झालं असं का देव मोरारे नावाचे साधू गंगाबाईवरती स्नानाला गेले आणि त्यांनीच त्यांच्याकडून तीर्थ घेतलं. राजाला असं वाटलं अरे आपण सगळेजण साधू म्हणून आपल्या गुरुवर्यांचं दर्शन घेतो, एवढा समाज साधूच्या पाठीमागं, माझ्या गुरुवर्यांच्या पाठीमागं, आणि ते त्याच्याकडे तीर्थ घ्यायला गेले. राजाच्या मनामध्ये संकोच निर्माण झाला आणि राजा एक दिवस त्यांच्या दर्शनाला गेला. दर्शनाला गेल्याबरोबर त्यांच्या मनामधलं राजाच्या मनामधलं देव मोरारींना कळालं. देव मोरारी म्हणता राजा जर आपल्याबद्दल तिरस्कार करत असेल तर इथं राहण्यामध्ये मजा नाही. त्यांनी एक काम केलं, काय, राजा निघून गेल्याच्या नंतर आपण सुद्धा राज्य सोडलं. राजाला कळालं आपल्यामुळं एक महात्मा राज्य सोडून गेला. प्रधानांना काही सैन्य घेऊन पाठवलं, त्यांचा शोध करायला लावला, आपल्या वतीनं माफी मागायला लावली. माफी मागितल्याबरोबर देव मोरारींना परत ते प्रधानजी ते सैन्य असेल ते घेऊन आलं. आल्याबरोबर माफी राजाने मागितली. पण बघा राजाच्या मनामध्ये जरी संशय होता, पण राजा पवित्र जीवन जगणार होता, तितकाच पवित्र जीवन जगायचं. म्हणजे राजा काय करायचं माहितीये का, अखंड अन्नदान, कीर्तन, प्रवचन, भजन म्हणजे साधना करायचा राजा. रामनवमीचा पर्व काळ, रामनवमीचा उत्सव त्याही काळामध्ये लई गोड करायचा महाराज, 9 दिवस उत्सव करायचा. पुढे रामनवमीची पर्वणी आली आणि रामनवमीचा उत्सव, माझ्या रामप्रभूच्या प्रागट्याचा उत्सव राजा करायला लागला. 9 दिवसाचं अन्नदान केलं आणि नवमीच्या दिवशी अर्थात राम प्रभूचं ज्या दिवशी प्रागट्य आहे ना, त्या दिवशी देव मोरारींचं त्या ठिकाणी कीर्तन ठेवलं प्रभूच्या प्रागट्याच्या निमित्तानं. आणि देव मोरारी कीर्तन करायला लागले महाराज. कीर्तनाला प्रारंभ झाला.
रामप्रभूचं प्रागट्य सांगू लागले. राजा दशरथाला पुत्र संतान होत नाही. पुत्र कामेष्ट यज्ञ कसा केला, तदनंतर पायस प्रसाद कसा मिळाला, रामप्रभूचं प्रागट्य झालं, सीता स्वयंवर झाला, कैकेयी मातेनं भरताला राजगादी, रामप्रभूला वनवास मागितला आणि रामप्रभू वनवासामध्ये गेले. देव मुरारी कीर्तनामध्ये माझ्या प्रभूचं गुणगान गाता. रामप्रभू वनवासामध्ये गेले आणि रामप्रभू वनवासामध्ये गेल्यानंतर देव मुरारीच्या जीवनामध्ये इतकं दुःख झालं, आपलं राजा दशरथाच्या जीवनामध्ये इतकं दुःख झालं का रामप्रभू माझा प्रभू वनामध्ये गेला म्हणून त्यांच्या दुःखानं, त्यांच्या वियोगानं त्या ठिकाणी राजा दशरथानं प्राण सोडला. असं कथेमध्ये कीर्तनामध्ये देव मुरारी वर्णन करता का रामप्रभू वनवासामध्ये गेले आणि रामप्रभूच्या वनवासामध्ये जाण्यानं इतकं दुःख राजा दशरथाच्या जीवनामध्ये झालं का राजा दशरथानं प्राण सोडला. हे कीर्तनामध्ये देव मुरारी वर्णन करता. रामप्रभू वनवासामध्ये गेले म्हणून त्यांच्या दुःखानं राजा दशरथानं प्राण सोडला. हे मुखामधून सांगता बरोबर देव मुरारीच्या सुद्धा जीवनामध्ये देव मुरारीनं प्राण सोडून दिला गड्या. याला म्हणता पवित्र अंतकाळ होणं. आणि हा काही सहजासहजी होत नाही. याच्या करताना भला मोठा त्या ठिकाणी अट्टहास करावा लागतो, पवित्र कर्म करावं लागतं. आणि हे सगळं गोड कर्म केल्याच्या नंतर मग तुकोबाराय म्हणता शेवट तो भला माझा बहु गोड झाला, भरपूर गोड झाला. याचं कारण मी आयुष्यभर त्रास सहन केला. गोड झाला म्हणजे नेमकं काय झालं तर आयुष्यभर ज्याची साधना केली, जो खरा आमचा मायबाप आहे ना, तो मायबाप आम्हाला भेटला नवे नवे. आता आम्ही आमच्या माहिराला आलो. अभंगाचं आलो रे जाच्या माहेरा, आलो रे निजाच्या माहिरा बेटी रखुमाईश्वर आमचा देव आमच्या माहेराला आलो. माता माऊल्यालो आपल्याला सासरला जाण्यामध्ये आनंद आहे का माहेरला जाण्यामध्ये आनंद आहे नाही का. जाई न गे माही, मग आमचं समताचं माहेर आहे. जाई न गे माही तया पंढरपुरा भेटे न माहेरा आपुलिया. मग महाराज म्हणता आमच्या माहेराला आम्ही गेलो, त्याचा परिणाम मागचं जेवढं काय दुःख होतं परिहार झाला. अवघ्या दुःखाचा मागीला आमच्या जीवनामध्ये जेवढं काही दुःख होतं ते दुःख त्याचं कष्टाचं चीज झालं आमच्या जीवनामध्ये. कारण आमच्या जीवनामध्ये आमचा देव आम्हाला परमेश्वर आमचा भेटला. त्याचा परिणाम आता आमच्या जीवनामध्ये आम्ही आमच्या माहेराला आलो. आणि आता तुकोबारा म्हणता माझ्या वाणीमध्ये देवाचं नाव सोडून काही शिल्लक राहिलं नाही, म्हणून माझ्या जीवनामध्ये माझा अंतकाळ गोड झाला. तो अंतकाळ आपलाही गोड व्हावा असं जर वाटत असेल तर गोड भगवान परमात्म्याचं भजन करा. कसं असतं देवाचं भजन, एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. विठोबा जय
बहु गोड झाला आलो निजाच्या माहिरा भेटी रुक्माईच्या वरा यथामती यथावकाश अभंगाचे 2 चरण सोडवले वेळे अभावी 2 सोडून दिले. पुनश्च एकदा आज किम निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमला. सर्वांना आताही सर्वांच्या परिचित असणाऱ्या कैलासवासी गंगा भागीरथी सुंदराबाई वाळोबा गुंजाळ आजींना जाऊन आपल्यातून 1 वर्ष पूर्ण होते. त्यांच्या दुःखात असला गुंजाळ परिवार आहे. बाळासाहेब वाळोबा गुंजाळ, अशोक वाळोबा गुंजाळ, श्रावण वाळोबा गुंजाळ, शिवानंद अशोक गुंजाळ, इंदुबाई अण्णासाहेब सोनवणे, सुनीता दत्तू आहेर, गायाबाई भाऊसाहेब आहेर, ऋषिकेश बाळासाहेब गुंजाळ, सुमित श्रावण गुंजाळ असा संपूर्ण परिवार त्यांच्या जाण्यानं दुःखे. त्या माध्यमातून आमच्या शिवानंद काका गुंजाळ यांच्या माध्यमातून आमच्या गुंजाळ दादांच्या माध्यमातून या ठिकाणी आलेला हा सेवेचूक घडलेलं तुम्हाला थोडं सज्जन मायबापाचं दर्शन त्या माध्यमातून या ठिकाणी जमलेले आमचे शिवाजी महाराज आहे, बबन महाराज आहे, जालिंदर महाराज आहे, दत्तू महाराज आहे, आमची दुसरी पवार महाराज आहे, महाराजांचे चिरंजीव आमचे भिंगारीकर बाबा आहे. सकाळी दशक्रियाच्याही प्रवचनाला होते, त्यांनाही धन्यवाद. माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे अशोक काका, मी त्यांच्या गावात दशक्रियेला ती इकडे हार घेऊन उपस्थित नाही का, त्यांनाही मनापासून धन्यवाद. या बाजूला गोड मृदंगाची साथसंगत पहिल्यांदा केली आमचे हरिभक्तपरायण योगेश महाराज. गोड मृदंगाची साथसंगत आता करत आहे आमचे पांडुरंग महाराज, आमचे रंगनाथ विठ्ठल महाराज नाही का, पांडुरंग विठ्ठल नाम त्या ठिकाणी तोही माझा आत्मा असो, त्यांनाही मनापासून धन्यवाद. आमचे रंगनाथ बाबा आहे, पोपट बाबा आहे, रवी बाबा आहे, परिसरातील गावातील वडगावकड भजनी मंडळ कातरवाडीकर असेल, सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि गोड साऊंड लागला आमचे शंकर दादा, त्या ठिकाणी आमचे विष्णू दादा. खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगू गड्या, आपल्याला कला साध्य होते कुठलीही कला, पण त्या कलेला जीवापेक्षा जास्त प्रेम करावं लागतं, तेवढ्याला ती साध्य होत असते. आणि ती आमच्या शंकर दादाच्या जीवनामध्ये साध्य आहे. अगदी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराची सगळ्यात आवडती जी साऊंड सध्या जर कोणती असेल तर ती गुरुमाऊली साऊंड आहे नाही का. त्यांना द्यावे तेवढे धनी, एकदा जोरदार टाळी वाजवा. आमचे जनार्दन काका सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे, फार प्रेम करता महाराज माझ्यावरती, त्यांनाही मनापासून धन्यवाद आहे. आमचे गोपी काका आहे, गोड आपल्या चित्रीकरण करताय, आमच्या वारकरी सिद्धांत यूट्यूब चॅनलचे मालक आणि स्वतः नुसतं शूटिंग नाही महाराज, स्वतः वारकरी जीवन जगणारे. अगदी त्यांनी जेवढा मला एक वेळेस फोनवरती त्यांच्या गुरुवर याचं नाव सांगितलं, म्हटलं अहो काय भाग्यवान आहे तुम्ही, अगदी इतकं गोड वारकरी जीवन जगणारे आमचे ऋषीदादा आहे. अतिशय गोड एडिटिंग आहे, अतिशय गोड शूटिंग आहे. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा. सगळ्यांना आमचे संतोष काका आहे, त्यांनाही धन्यवाद. जाता जाता एकच सांगेल, आपली वेळ संपुष्टामध्ये 5-10 मिनिटं घेतो सेवेला पूर्णविराम. जाता जाता एकच सांगेल, ज्या पवित्र मायबापानं आपल्याला जन्माला घातलं त्या मायबापाला विसरू नका. ती आई कशी असते माहिती आहे की, कवी गोड वर्णन करतो. आई मनोनी कोणी आईस हाक मारी, आई मनोनी कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी मुझ होय शोककारी, आई मनोनी कोणी आईस हाक मारी, स्वामी तिनी जगाचा आई विना विकारी. या जगतामध्ये निस्वार्थ प्रेम करणारं पात्र कोण असेल तर तिचं नाव आई आहे. किती पवित्र प्रेम करते माहितीये का महाराज, या जगतामध्ये खऱ्या अर्थानं आईसारखं पात्र कोणतंच नाही. किती पवित्र प्रेम करते माहितीये का. आईचं मुलीचं नातं काही आगळं वेगळं असतं गड्या. ज्या दिवशी आपली माई निघून गेली ना, त्या दिवशी आपल्या जीवनातला मायेचा सागर आटला म्हणून समजा तुम्ही. अशा परिवाराच्या जीवनामध्ये विचारा, गुंजाळ परिवाराच्या जीवनामध्ये आपल्याकडं संपत्ती दिली ना, आपल्या मायबापाच्या संस्कारानं, आपल्या कष्टानं, आपण संस्कारानं, आपल्या मनगाटामध्ये ताकद आहे, मायबापानं संस्कार दिले, नीतिमत्तेनं जीवन जगलो ना, भरपूर पैसा कमवला. त्या पैशाच्या माध्यमातून गोड मोठा कीर्तनकार आणू शकतो, गोड साऊंड, गायक वादक, गोड अन्नदान करू शकतो. पण गेलेली माय मात्र आपल्या जीवनामध्ये परत भेटत नाही हो. ती आई काय असते माहिती आहे का, जोपर्यंत आहे ना तोपर्यंत कळत नसते. आज विचारा, आई आपल्या जीवनामध्ये निस्वार्थ प्रेम करणारी निघून गेली. आज तो परिवार आपल्या जीवनामध्ये आईच्या प्रेमाला आठवून गेला महाराज. आई ती आई असते. एखाद्या वेळेला आपल्या जीवनामधली माय गेली ना, आपण रडतो. कुणीतरी येतं आपल्याला सांगतं, आपली मावशी येते, कुणीतरी येतं, रडू नको, तुझी आई जरी गेली असेल ना, मी तुझ्या आईसारखी. पण खरं सांगू, आईसारखी आहे हे प्रत्येक जणीन म्हणेल, पण आई होण्याची ताकद फक्त आईमध्ये महाराज. या जगतामध्ये आई काय असते माहिती का, आई आहे तोपर्यंत कळत नसते महाराज. जोपर्यंत आई जिवंत आहे ना माता मावल्या, आपण कधी माहेराला जा, कधी आपली पिशवी रिकामी हाताने येणार नाही हो. त्याच्यामध्ये लोणचं देईल, डाळी देईल, काहीतरी देईल, कांदे देण्याची वस्तू आहे का महाराज, पण आपली आई ती सुद्धा देते हो. आपण म्हणावं, आई माझ्या बापानं रात्रीचा दिवस केला, काबड कष्ट केले, सावकाराच्या द्वारामध्ये जाऊन व्याजानं पैसे काढून नाही थाटामाटामध्ये गोड लग्न केलं ग, भरपूर दिलं मला,
चांगल्या घराण्यामध्ये मला कशाची कमतरता नाही, पण आई म्हणते जाऊ दे, इथं काय होणार आहे, तुला घेऊन जा, तुला उपयोगामध्ये येईल. इतकं प्रेम ती आई करते महाराज. आपल्या जीवनातली आज या परिवाराच्या जीवनातली कोणाची आई गेली आहे, कोणाची आजी गेली महाराज, नातवंडाच्या जीवनातली आजी गेली. आणि जुनी आजी म्हणजे आपल्या जीवनातलं ATM मशीन होतं बाबा. अशी कमरेला पिशवी असायची, आपण बापाकडे जावं, आईकडे जावं, आई मला सहलीला जायचंय, काहीतरी पैसे दे. आईनं बापानं म्हणावं नाही रे, आपली गरिबीची परिस्थिती देता येणार नाही. आपण रडत कोपऱ्यामध्ये बसायचं, आपल्या आजीनं त्या पिशवीमधून पैसे काढायचे, आपल्याला सांगायचं जा लेकरा, काही नाही, गोड सहलीला जा. म्हणजे आपल्या जीवनातलं, नातवंडाच्या जीवनातलं ATM मशीन संपून गेलं. इतकं प्रेम ती आजी आई आपल्या जीवनामध्ये करत असते. म्हणून जोपर्यंत आई आहे ना महाराज, तोपर्यंत आईला म्हणतो आई तुला काही कळत नाही, तू अडाणी आहे. पण खरं सांगू, आपल्याला सुशिक्षित करण्याकरता तिला अडाणी व्हावं लागतं महाराज, किंवा आपण सुशिक्षित होतो. आज आपण मोठ्या उद्योगावरती असेल ना, आईला अज्ञानी म्हणू नका. आपल्या जीवनामध्ये आज एखाद्या मोठ्या पदावरती, त्याचं कारण आईनं लावलेले संस्कार आणि आईचा आशीर्वाद आहे. आईच्या आशीर्वादाशिवाय कोणाला जगामध्ये मोठं होता येत नाही. आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेला आईचे आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये प्राप्त होताना महाराज, त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये आपल्याला उच्च पदावरती सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये प्राप्त करता येतात. म्हणून जोपर्यंत आई आहे ना महाराज, त्या आईला कधी विसरू नका. ती आई कशी असते माहिती की कवी गोड वर्णन करतो, जोपर्यंत आहे ना तोपर्यंत कळत नाही, गेल्याच्या नंतर मिळत नाही. तिला आई म्हणतात. तो कवी आईला आवाज देतो, कुठं गेली माझी आई, नाही हे नाग आई, मला झोप येत नाही. कुठं गेली माझी आई, मला करमत नाही. हे नाग आई, मला झोप येत नाही. 9 महिने गर्भात पाळिले, बोट धरून मला चालविले. गर्भात पाळिले, बोट धरून मला चालविले. रडू आली आई, कोण गाई न गाई. हे नाग आई, मला झोप येत नाही. जोपर्यंत आई वडील आई वडिलांची गोड सेवा करा. पुन्हा शिकरा सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक. ज्या संतांच्या योगाला हा योग घडून आला त्यांचं मोठे प्रेमाने भजन करा. माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानेश्वर, माऊली. चुकीचे शब्द गेले असेल लेकरा क्षमता करणारा माफ करा. जे बरोबर असेल ज्ञानोबारायचं, तुकोबारायचं, भगवान पंढरीश परमात्म्याचं, गुरुवर्यांचं. जे चुकीचं असेल माझ्या बुद्धीचे दोष समजून माझे मला परत करा. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. 2 मिनिट आजींना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता, भजन करण्याकरता महिला मंडळ पुरुष मंडळवरती हात करा. करा एक साथ. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, अशी अपेक्षा आहे, आमच्या दादाची अशी अपेक्षा आहे. महाराज पिंगळा म्हणा, आता वेळ संपलेली पण त्यांची अपेक्षा आहे. कारण त्यांना जे पाहिजे ना गोपी काका त्यांना दिलं पाहिजे. कारण कीर्तन झाल्यावर आपल्याला पाहिजे ते आपल्याला घ्यायचंय नाही का. म्हणून 2 मिनिटांमध्ये पिंगळा म्हणतो सेवेला पूर्णविराम. बघा, पवित्र जीवन जगा, पवित्र कर्म करा. एखादा म्हणशील हे नाही केलं तर काय होईल. नाथ म्हणता आमचं काय नाही जाणार. मग हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कालं
शकून सांगावया आणि यवई भाषेला शकून सांगावया आणि यवई भाषेला शकून सांगावया रे माई माझ्या शकून सांगावया रे माई माझ्या दाताच दात म्हण घ्या ग कोणी दाताच दात म्हण घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळा मणी 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 या शेजारणीनं या शेजारणीनं या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया मला पंढरीला नेलं 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 ग बया डौल फिरवतो तुम्ही डुगू डुगू ऐका डुगू डुगू ऐका डौल फिरवतो तुम्ही डुगू डुगू ऐका पिंगळा बहादवारी बोली बोलत रे पिंगळा बहादवारी पिंगळा बहादवारी बोली बोलत रे का पिंगळा बहादवारी पिंगळा बहादवारी बोली बोलत रे का पिंगळा बहादवारी पिंगळा बहादवारी बोली बोलत रे का पिंगळा बहादवारी विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलिले लेकरू विडी वाकुडे उतार क्षमा अपराध महाराज तुम्ही चिता आ नाही उच्चारला अधिकार मी आपुरा क्षमा अपराध महाराज तुम्ही